प्रभात. तर याचा आकर्षक नारंगी दाणा आहे, गुळापासून शेणापर्यंत सारखा भरलेला आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण गाव उसई, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर येथील बाजूचे शेतकरी शंकरराव सपकाळ यांच्या शेतामध्ये आलो आहे. त्यांनी खरीप हंगामामध्ये यांच्या शेतामध्ये प्रभास कंपनीचा रुद्रा मकाची लागवड केली आहे. तर आपण बघूया त्या रुद्रा मक्यामध्ये काय खास वैशिष्ट्य आहे. तसेच नारंगी दाणा आहे. त्याच्यानंतर याचे जर आपण बघितलं तर झाडाची उंची म्हणजे शक्यतो आपण बघितलं असेल की झाडाची जास्त जर उंची झाली तर झाड आहे पडण्याची शक्यता जास्त असते आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो झाडाची हाईट जास्त होते. आपण जर या ठिकाणी बघितलं तर झाडाची मध्यम उंची झाड आहे. मध्यम उंची झाड असल्यामुळे काय होते की झाडाची पडण्याची क्षमता कमी असते आणि झाड जर नाही पडलं तर आपल्याला हमखास उत्पादन जास्त येते. आपण बघू शकता की हाईट पण कमी आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक चांगलं वैशिष्ट्य असं आहे, त्याच्यामध्ये टर्निंग पर्सेंटेज जास्त आहे, 90%. त्याच्यामध्ये बिट्टी बारीक असल्यामुळे दाणे संख्या जास्त आहे आणि बिट्टी हे बारीक आहे. आपण बघू शकता की लागवड अनुसार पण शेतकऱ्यांनी एकदम व्यवस्थित केलेली आहे. त्यांच्या पद्धतीने लागवड इथं आणि अंतर पण व्यवस्थित ठेवल्यामुळे झाड संख्या पण इथे मेंटेन झालेली आहे आणि जेवढी झाड संख्या त्यांची व्यवस्थित आहे तेवढं उत्पादन जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. आणि आपण जर बघितलं तर यावर्षी खरीप हंगामामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मक्यावर दिसून येतो. पण प्रभास सीडच्या या मक्यामध्ये तुम्हाला कुठेही अळीचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही. जर इथं आपण कव्हर बघितली तर हे कव्हर पूर्ण घट्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अंदर पाऊस जाणार नाही. पाऊस नाही गेल्यामुळे ते दाणे चांगले राहतील आणि हमखास उत्पादन जास्त येईल. तर मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करेल की त्यांनी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये चालणारा प्रभास सीड कंपनीचा रुद्रा या मक्याची लागवड करून अधिक उत्पादन मिळवा. धन्यवाद. वीडियो देखने के लिए धन्यवाद।